नमस्कार. आज 29 डिसेंबर. आजच्या दिवशी देशाविदेशात याआधी घडलेल्या घडामोडींची नोंद घेऊया. चला तर मग जाणून घेऊया आजचा 29 डिसेंबरचा इतिहास. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणी संदर्भात मोहम्मद अली जिना यांच्याशिवाय मोहम्मद इक्बाल हे आणखीन एक नाव घेतलं जातं. होय, मोहम्मद इक्बाल यांनी द्विराष्ट्र सिद्धांताचा पाया घातला होता. 1930 साली आजच्याच दिवशी पाकिस्तानमध्ये सियालकोट इथे जन्मलेले मोहम्मद इक्बाल यांनी अलाहाबाद इथे झालेल्या मुस्लिम लीगच्या 21व्या अधिवेशनात आपल्या भाषणात म्हटलं होतं की पंजाब, उत्तर पश्चिम सीमा, सिंध आणि बलुचिस्तान या सगळ्याला मला एक संयुक्त राज्य म्हणून बघायचंय. ब्रिटिश साम्राज्यात स्वशासन किंवा ब्रिटिश साम्राज्याशिवाय एक एकत्रित वायव्य भारतीय मुस्लिम राज्याची निर्मिती हे मुस्लिमांसाठी अंतिम भाग्य असेल असं सांगणारे मोहम्मद इक्बाल हे पहिले व्यक्ती होते. मोहम्मद इक्बाल यांचं हे भाषण आता पाकिस्तानमध्ये आयडिया ऑफ पाकिस्तान या नावाने शिकवलं जातं. जोपर्यंत मुस्लिमांना स्वतंत्र राष्ट्र मिळत नाही तोपर्यंत देशात शांतता नांदू शकत नाही असं त्यांचं मत होतं. 1917 मध्ये या दिवशी प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर उर्फ चंद्रमौली चोप्रा यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. रामानंद सागर आपल्या रामायण या मालिकेने देशातल्या प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाले. ते आता जगात नसले तरी त्यांच्या रामायण या मालिकेसाठी ते कायम स्मरणात राहतील. भारत सरकारनं रामानंद सागर यांना 2000 साली पद्मश्री देऊन सन्मानित केलं होतं. रामायण ही जगात सर्वाधिक पाहिली जाणारी टीव्ही वरची मालिका होती. 1942 साली याच दिवशी हिंदी चित्रपटांचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म अमृतसर इथे झाला. एकापाठोपाठ 14 सुपरहिट चित्रपट देऊन राजेश खन्ना हे हिंदी चित्रपटांचे पहिले सुपरस्टार ठरले. टॅलेंट हंट स्पर्धा जिंकल्यानंतर राजेश खन्ना यांनी 1966 मध्ये आखरी खतद्वारे त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. काका या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजेश खन्ना यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी 3 वेळेला फिल्म फेअरचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी सुमारे 180 चित्रपटांमध्ये काम केलं. त्यापैकी 163 या फीचर फिल्म्स होत्या तर 17 या शॉर्ट फिल्म्स होत्या. राजेश खन्ना यांचं 18 जुलै 2012 रोजी मुंबईत निधन झालं. आजच्याच दिवशी 1975 साली ब्रिटनमध्ये महिला आणि पुरुषांच्या समान हक्कांशी संबंधित कायदा अस्तित्वात आला. या कायद्याद्वारे महिला पुरुषांना समान वेतन आणि दर्जा देण्याची तरतूद होती. त्यानुसार ब्रिटनमध्ये समान कामासाठी महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन देणे हे बेकायदेशीर ठरू लागले. तसेच या कायद्यानुसार रोजच्या बोलीभाषेतही बदल करण्यात आले. उदाहरणार्थ फायरमन ऐवजी फायर फायटर हा शब्द वापरण्यात यायला लागला. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 29 डिसेंबर 2023 हा या वर्षाचा 363वा दिवस आहे. आज शुक्रवार असून आता वर्ष संपायला अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत.